जे संपू नये असं वाटतं आपल्याला, पण त्या विश्वात्मके देवेचं जे काही प्रयोजन असेल त्याप्रमाणे सगळंच या काळाच्या ह्याच्यामध्ये संपणार आहे. पण जरी एक निमित्त म्हणून पारायण, वाचन, श्रवण हे एक उपाधी म्हणून जरी इथं संपलं तरी ती उपाधी एक दिशा देऊन जाते. दिशा कुठली देते तर त्या सच्चित आनंद अवस्थेपर्यंत प्रत्येकानं जाऊन पोहोचावं याची दिशा आपल्याला देते. आणि ती जे काय देते, थोडा वेळ विचार केला तर ही सगळी आता आपण उपाधी निर्माण केली या ठिकाणी, पण कशासाठी? त्यांनी दिलेलं जे दान आहे, त्यांनी केलेली जी कृपा आहे, ती कृपा आपल्याला अनुभवाला आणून दिलेली आहे. आपण अनुभव घेत आहोत, पण पुन्हा पुन्हा त्याचा अनुवाद झाला पाहिजे. पुन्हा पुन्हा अनुवाद झाला पाहिजे तर आपण त्याच्यावरती दृढ होऊ. नाहीतर मग मागचं पाठ आणि पुढचं सपाट, पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं होतं. म्हणून या ठिकाणी जो काय अमृत बाबांच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे ते अमृत सेवन करताना पूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्या ज्या ठिकाणी हे पारायण चालू होते त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, मनोगत त्याच्यावरचं ऐकलं. आणि ते ऐकल्यानंतर त्यांची बोलत असतानाची अवस्था, त्यांचे शब्द, हे हा जो ठेवा आहे, हा जो चिरंतन ठेवा जो दिलेला आहे महात्म्यांनी, त्याच्याबद्दलचा भाव प्रगट करते की काय दिलंय, नाही का, आणि त्याच्यातून काय लाभ पावणार आहे आपल्याला. फार काय बोलण्यापेक्षा ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना, ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना, कोण हा पर्वकाळ दिन आजीचा मंगळ. एवढं की आपण सगळे ह्यानं मंगळ होणार आहे, एवढाच हा ठिकाणी विषय आहे. मी म्हणून आज या ठिकाणी सांगता सोहळा असला तरी हा सांगता सोहळा हा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चालू आहे, बऱ्याच ठिकाणी चालू आहे. आणि त्या ठिकाणी त्या साधकांनी आपल्या या बाबांच्या यज्ञामध्ये सामील होऊन या श्रवणाचा लाभ घेतला, या पारायणाचा लाभ घेतलेला आहे. ज्यांनी ज्यांनी लाभ घेतला आहे ते निश्चितच परायण होणार आहेत, त्याबद्दल अजिबात शंका नाही. म्हणून आपण जास्त वेळ न घेता त्या सद्गुरू महात्म्यांचं भजन करूया आणि शेवटच्या दिवसाच्या या सांगत्या पारायणाला सुरुवात करूया. श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद
नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ग्रंथराज भगवत भाव सेतू आणि या पावन श्रावण महिन्यामध्ये चालू असलेलं त्याचं हे पारायण, या पारायणामध्ये जवळजवळ 10 विविध प्रकारातून बाबांनी गुरुगीता, ज्ञानभक्ती, संदेशातून संवाद आणि अमृतबोध असा बराच अगाध असा तत्वज्ञानाचा आणि आत्मज्ञानाचा विषयाची सांगड घालून तळमळीपोटी कळवळ्यानं विषय आपल्याला सांगितलेला आहे। अमृतबोध या प्रकरणाचा अनुभव घेत असताना तर आपण ऐकलं की काही सणवार होते तरी सुद्धा त्या सणाच्या दिवशी मंडळी बाबांच्या मुखातून बाहेर पडणारं अमृतानुभवाचं चिंतन ऐकण्यासाठी अगदी दाटी करायचे। आणि हे का शक्य होतंय तर आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया, ज्यांनी त्या संतांशी अंगसंग केलाय, त्यांच्या विचारांचा अंगसंग केलाय आणि त्यांचे आचरण आपल्या तळमळीमध्ये उतरवले, त्यांच्याकडूनच असं निरुपाधिक कार्य साधकांना विश्वकल्याणाची कार्य प्रेरणा देऊन आपली वाटचाल पुढे चालू ठेवण्याला प्रेरित करत असते। यानंतर असणारा बाबांचा संदेश याबद्दल आपल्याला ओळख करून देतो बाबांची आणि सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या त्या गुरु शिष्याच्या नात्यातील ओलाव्याची। आपण ते वाचन करूया। पुढील संदेश, नेहमी एकच वस्तू असली तरी तिचा भोग वरचेवर घेण्यात नवनवीन रुची असते। मनुष्य राहिलेल्या घरातच राहतो किंवा स्त्री पुत्र मित्रांना पुन्हा पुन्हा पाहतो, पण प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळा नवनवीन आनंद भोगतो, कारण ते प्रीतीचे विषय आहेत। वेळोवेळा भोगण्याची एकच वस्तू असली तरी तिचा वरचेवर भोग घेण्यात आनंद नवाच असतो। तसं साधकाचा प्रीतीचा विषय म्हणजे सद्गुरू। त्यांना कित्येक वेळा भेटलो तरी प्रत्येक वेळा नवा आनंद, नवा अनुभव असतो। दुसऱ्यावर प्रेम असते ते औपचारिक असते, सद्गुरूवर प्रेम असते ते अंतकरणातून व जिव्हाळ्याचे असते। ज्याच्यापासून जसं सुखप्राप्ती होईल त्याप्रमाणे त्याच्यावर प्रेम असते। सद्गुरूपासून नित्य आणि शाश्वत सुख मिळते म्हणून त्यांच्यावर नित्य व शाश्वत प्रेम असते। ज्याच्याकरिता सर्वावर प्रेम असते तो मुख्य प्रीतीचा विषय आत्मा आहे। जीवावर जे प्रेम आहे ते आत्मसंबंधाने आहे, कारण जीवावर आत्म्याचा भाव आहे। जीवाचा व बुद्धीचा निकटचा संबंध आहे म्हणून बुद्धीवर प्रेम आहे। बुद्धीचा व देहाचा जवळचा संबंध आहे म्हणून देहावर प्रेम आहे। देहाचा आणि स्त्रीचा संबंध असल्याने स्त्रीवर प्रेम आहे। स्त्रीपासून पुत्रोत्पत्ती आहे म्हणून पुत्रावर प्रेम। पुत्राचा आणि मित्राचा स्नेह असल्याने पुत्र मित्रावर प्रेम असते। म्हणून जीवापासून पुत्र मित्रापर्यंत जो प्रेमाचा प्रकार आहे ते प्रेम परंपरेने आत्म्याकरिता प्रेम आहे। ज्या वेळेस पुत्राचे व पुत्रमित्राचे वाकडे येते त्यावेळेस पुत्रमित्रावरील पित्याचे प्रेम नाहीसे होते। स्त्री पुत्राचे पटेनासे होते त्यावेळेस पित्याचे पुत्रावरील प्रेम नाहीसे होऊन पुत्राला घराबाहेर सुद्धा काढलं जातं। स्वतःची स्त्री आपल्याला जपेनाशी झाली तर पती तिच्यावर प्रेम न करता उलट तिचा त्याग करतो। मनुष्य स्वतःच्या पायाला गँग्रीन झालं तर जीव जगवण्यासाठी डॉक्टरांना पाय काढून टाकण्यासाठी परवानगी देतो, किंवा आबरू जाण्याच्या प्रसंगानं असह्य दुःख होत असेल तर जीव देतो म्हणजे आत्महत्या करतो। पुत्र मित्रापासून ते जीवापर्यंत जे प्रेम असते ते ती माणसं जोपर्यंत आपल्यास अनुकूल आहेत तोपर्यंत असतं। प्रतिकूल झाली तर सर्वावरचं प्रेम नाहीसं होऊन मनुष्य त्यागास प्रवृत्त होतो। पण आत्मा सदैव अनुकूल असतो म्हणून आत्मा मुख्य प्रीतीचा विषय आहे। प्रत्येकात एकच आत्मतत्व आहे हे सद्गुरु कृपेने आम्हाला समजलं म्हणून सर्वाबद्दल प्रेम वाटून राहिलं आहे, म्हणून आत्मा मुख्य प्रीतीचा विषय झाला आहे। नित्य परिपूर्ण परब्रह्म स्वरूप
तेच आमचे आत्मतत्व. सद्गुरूंच्या या बोधाने आम्ही जिकडे तिकडे घनदाट भरून राहिलो आहे. सद्गुरु प्रसादाने आमच्या स्वकीय ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान झालं. त्या योगाने व्यष्टी ध्येय अहंकार म्हणजे देहाचं आवरण असलेल्या जीवाच्या देहाबद्दलच्या ज्ञानाने असलेला देहंकार, तो व्यष्टी देहंकार नाहीसा होऊन सर्वत्र परिपूर्ण ब्रह्म अहंकाराने आम्ही व्यष्टीत झालो आहे. म्हणजे भेदशून्य नित्य परिपूर्ण परब्रह्मच आम्ही आहोत असा आमचा निश्चय सद्गुरु कृपेने आता लपवण्यासारखा राहिला नाही. हा न लपवण्यासारखा निश्चय म्हणजे परम ऐश्वर्य रूप मोक्ष. डॉक्टर नलवडेंनी इथे एक शंका उपस्थित केली की ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मांकार आहे का? त्यावर बाबांनी केलेलं समाधान, परिपूर्ण ब्रह्मअहंकार म्हणजे परिपूर्ण ज्ञान. परिपूर्ण ज्ञानात अहंकार नसतो. ब्रह्मअहंकार म्हणजे भेदशून्य नित्य परिपूर्ण ब्रह्मच असे पुढे म्हटले आहे पहा. ब्रह्म हरपण मौला आहे, ते काहीही करू शकते. त्याला अहंकार बाळगायची काय गरज? ब्रह्म अमर्यादित आहे, त्याच्याजवळ अहंकार कसा येईल? अहंकार कोणाजवळ येतो? भेद असतो तेथे अहंकार असतो. मी उच्च तू नीच, मी श्रीमंत तू गरीब, मी मोठा तू लहान, याप्रमाणे मी आणि तू असा भेद आहे तेथे अहंकार आहे. मी आणि तू, तो आणि हा असा भेदच नाही तेथे अहंकार कसला? कोणताच अहंकार नाही असा ब्रह्मभाव म्हणजे ब्रह्म अहंकार या अर्थाने शब्द वापरला आहे. आध्यात्मिक शब्द असेच असतात म्हणून संतांची भाषा लवकर समजत नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. पुढील संदेश, सद्गुरु कृपेने अनुभवास आलेले श्रीमंत अमृत म्हणजे परम ऐश्वर्य रूपी मोक्ष. म्हणजे परम ऐश्वर्य रूपी मोक्षालाच अमृत म्हटले आहे. नाम रूपात्मक जगत हे प्रतिक्षणी मृत आहे. काठीचा आधार देऊन बुजगावणं असतं तसं नामरूपात्मक जगताला चैतन्याचा आधार आहे. नामरूप हे व्यभिचारी आहे. व्यभिचारी म्हणजे नाश पावणारं असा अर्थ या ठिकाणी आहे. व्यभिचारी भक्तीत सुद्धा असंच आहे म्हणून ते नामरूप सुद्धा कल्पित आहे. कल्पित नामरूपात्मक जगतास चैतन्याच्या अस्तित्वाचा टेकू आहे. नामरूपात्मक जगत मृतच आहे, पण ज्या चैतन्यावर हे जगत भासते ते चैतन्य अमर आहे. याचं उदाहरण म्हणजे एखादा मनुष्य अग्नीत जळून गेला तर नामरूप नष्ट होते, पण आत्मतत्व अमर आहे म्हणून यास अमृत म्हणतात. आत्मतत्व हेच अमृत आहे व ते प्रत्येकात आहे, म्हणजे प्रत्येक जण अमर आहे. देहात्मबुद्धीने बद्ध झालेल्या जीवाने या अमृताच्या विचाराचे सेवन केले तर तो मुक्तीप्रद पावेल. अमृत हे कोणते पेय नाही. हे पेय कोठे बाजारात मिळणार नाही. तसे पेय मिळवण्याच्या भानगडीत कोणी पडू नका. नामरूपाला आधार असणारे जे सच्चिदानंद रूप आत्मतत्व हेच माझे स्वकीय रूप आहे व नामरूपात्मक जो देहाधिक प्रपंच हा सर्व मजवर कल्पित असल्याने तो असत आहे असे ज्या जीवाने जाणले आहे तो मुक्त आहे. पौर्णिमेचा चंद्र आणि अमावस्येचा चंद्र सूर्याच्या ठिकाणी वेगळा नाही, तसे संतांच्या विचारावर जो आरूढ आहे त्याला मोक्ष आणि बद्ध वेगळं नाही. हा विचार आणि विचाराचा निश्चय म्हणजे अमृत किंवा परम ऐश्वर्य मोक्ष. जे कोणी श्रवण मनन निध्यासपूर्वक या विचारांचा विचार करेल तो स्वानंद भोगण्याचा विषय होईल. बाकीच्यांना फक्त वाक्चातुर्याचे सुख मिळेल. चंद्रकिरणातील अमृतस्रावाचा उपभोग चकोरांनाच मिळतो. चकोराव्यतिरिक्त इतर प्राण्यांना चंद्रामृत सेवन करण्यास मनाई आहे. त्यांनी फक्त चंद्राच्या शीतलतेचाच अनुभव घ्यावा. या विचाराने आपल्याशी संवाद करणे ही एक मेजवानी आहे. ही फक्त आत्मानुभवी श्रद्धावान निष्ठावंत साधकासाठीच केली आहे. सद्गुरूंचे विचार तळमळीने सांगणारे आणि तळमळीने श्रवण करून घेणारे मुक्तच आहेत. मी देह आणि देहासंबंधी माता पिता स्त्री पुत्र इतर नातेवाईक सर्व माझे अशा अहमवृत्तीने जे बांधलेले आहेत ते बद्ध आहेत. जोपर्यंत लोखंडी धातूला परिसाचा स्पर्श होत नाही तोपर्यंत लोखंडच म्हणजे बद्धच असते. एकदा का परिसाच्या संपर्कात आलं तर ते सोनच म्हणजे मुक्तच होते. तसं संतांच्या विचार अर्थाशी संलग्न होऊन ईश्वर तत्वाशिवाय आपला इतरांशी संबंध नाही असा निश्चय करतात ते परमार्थ रूप परब्रह्म होतात. या परब्रह्माला माझा अनंत कोटी साष्टांग दंडवत.
पुढील संदेश. चराचर म्हणजे स्थावर जंगमात्मक जगतात आत्मतत्वा वाचून दुसरे काही नाही. आत्मतत्वाच्या योगाने स्थावर जंगमात्मक जगताची सिद्धी होते, म्हणजे जगताचा भास होतो. जगताच्या भासाचे निरसन झाले तर अमर ईश्वरी आत्मतत्वच आहे, दुसरे काही नाही. दुसरे काही आहे असे बोट करायला जागा शिल्लक नाही. जिकडे तिकडे रसभरीत शिवच आहे. हा अनुभव म्हणजे नित्य मुक्त ज्ञानरूप आत्मभाव होय. हा भाव म्हणजे जगातला सार्वजनिक सण आहे. रूढी परंपरेने निरनिराळे लोक निरनिराळे सण साजरे करतात. हे सण एका जातीच्या किंवा एका धर्माच्या लोकांचे सण असतात, पण इतरांचे नसतात. म्हणून रूढी परंपरेने साजरे होणारे सण एकदेशी आहेत. अशा एकदेशी सणापैकी अमृत बोधाचा हा सण नसून तो सर्व विश्वाचा सण आहे. कारण अमृतानुभव म्हणजे सच्चिदानंद रूप नित्यमुक्त आत्मभाव होय. हा सण शिवापासून ते सूक्ष्म अतिसूक्ष्म जीव जंतूपर्यंत 184 योनीत आहे. म्हणून हा वैश्विक जागतिक सण आहे. आता सण म्हणजे सुखाचे दिवस, पण व्यावहारिक व पारंपरिक जे सण आहेत ते खरोखरच सर्वांना सारखे सुख देणारे आहेत का? वरून दिवाळी आणि आत होळी असेच आहे. जीवाने पारंपरिक सणात सुख व्यक्त केलं तरी ते खरोखर आहे का? ऋण काढून सण करायचं आणि वर्षभर ऋणाचं ओझं डोक्यावर घेऊन फिरायचं, मग ते नित्य सण सुखाचे आहेत का? नाहीत. तसं हा अंतरंग नित्यमुक्त आनंदरूप स्वात्म सण नाही. हा सण एकदा का जर उदयाला आला तर त्याचा कधीच लय नाही. या सणाच्या उदयात सर्व प्राणीमात्रांना सारखेच सुख आहे. हा सण सद्गुरु कृपेने तुकाराम महाराजांच्या अंतकरणात उदय पावला तेव्हा ते म्हणतात, नित्य आम्हा दसरा दिवाळी. अंतरंग नित्यमुक्त आनंदरूप स्वात्म सण सद्गुरु कृपेने अमृतानुभव विचारांच्या योगाने प्रत्येकात उदय पावणारा सण माऊलींच्या प्रत्येक संदेशात आहे. त्याचे सर्वांनी मनपूर्वक निजध्यासाने निष्ठेने श्रद्धेने वाचन मनन चिंतन करावे अशी सर्वांच्या चरणी कर जोडून विनवणी आहे. माऊलींनी शब्दांची गुंफण करून लौकिक निद्रेच्या पलीकडे असणारी आत्मजागृती केली आहे. आता पुन्हा निद्रा अवस्थेत जाऊ नका किंवा पुढचं पाठ मागचं सपाट होऊ देऊ नका. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. असा हा अमृतबोध हा अमृतानुभवचा अनुवाद करून देणारा 10वा अध्याय जो बाबांनी भगवत भाव सेतू या ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेला आहे, तो अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. सर्व साधु संतान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. आता पारायण हे संपत नाही, त्याला आपण कंटिन्यू करायचं असतं. म्हणून सगळ्यांनी पहिल्या प्रकरणातला पहिला संदेश काढून ठेवा, तोपर्यंत पाकळ्या वाटून घ्या. पहिला अध्याय संदेशातून संवाद आणि त्यातला बाबांचा पहिला संदेश. भीष्माचार्य प्रतिज्ञा करून त्यात अडकले, त्यामुळे त्यांना देव प्राप्त असून सुद्धा देवाच्या लीला आणि प्रयोजन समजले नाही. त्यांना ईश्वर तेजाची प्राप्ती झाली नाही. ईश्वर लीला आणि त्याचे प्रयोजन समजण्यासाठी सद्गुरु कृपा पाहिजे. भीष्माचार्याकडून गुरु आज्ञेचे पालन झाले नाही, म्हणून त्यांच्यावर सद्गुरु प्रसन्न नव्हते. त्यांना सद्गुरूंचा शोध करता आला नाही. सद्गुरूंचा शोध लागला तर सद्गुरूकडून तुम्ही कोण आहात याचा शोध लागेल, म्हणजे आत्मशोध होईल. गुरु गुह्य ज्ञानाचा महिमा जाणतो तो आत्मबोध. अशा सद्गुरूंना अनन्य शरण जातो, त्याचं आत्मकल्याण होते.
सद्गुरूंच्या कार्यात जो स्वतःला झोकून देतो त्याच्याकडून विश्वकल्याणाचे कार्य घडते. आत्मशोध, आत्मबोध, आत्मकल्याण आणि विश्वकल्याण याचं सतत स्फुरण होते तो महात्मा. पटतं पण कळत नाही, कळतं पण सुचत नाही, आवडतं पण मिळत नाही, मिळतं पण घेवत नाही. म्हणून आपण काय घेतो, काय पाहतो हे काहीच कळत नाही, त्यामुळे काहीच वळत नाही. सद्गुरूंच्या विचारावर जो आरूढ आहे त्याला आपण प्रगतीपथावर कोठे आहे हे समजते, आपले अवगुण समजतात. कळतं पण वळत नाही असं म्हणत बसू नका. वळत नाही याचा पश्चाताप होईल तेव्हा वळायला लागतं. वळत नाही असं म्हणणं आपल्याला शोभत नाही, हा मनाचा दुबळेपणा जाणवतो. करत नाही म्हणून वळत नाही. जो करत नाही तो म्हणतो वळत नाही, जो करतो त्याला आपोआप वळतं. इंद्रियांना वळण पाडणे हे नामधारकाचे प्रथमतः कर्तव्य आहे. कर्तव्य करण्यात समाधान आहे, समाधानात ईश्वर तेजाची प्राप्ती आहे. इंद्रियांना वळण पडलं तरच ईश्वर तेजाच्या प्राप्तीला पात्र व्हाल, तेव्हाच तुम्ही गुरुभक्त व्हाल. अज्ञानानं माणसं पाषाण बनली आणि ईश्वर चिंतनातील शाश्वत आनंद क्षणिक सुखाच्या साधनांनी हरवून बसले. त्यातलेच आम्ही पण होतो. पण भगवत कृपा झाली म्हणून आम्हाला सद्गुरू वचनाचे श्रवण होऊन सद्गुरू प्रेमाचा पाजर सुटला आणि त्याचा अनमोल हिरा बनला. सद्गुरू वचनात किती पावर आहे पहा. आम्ही शूद्रवंशी जन्मलो, आम्हाला काही काव्य लिखाण करता येत नाही, कीर्तन प्रवचन करता येत नाही, कर्मकांड माहीत नाही, वेदशास्त्रातलं तत्वज्ञान सांगता येत नाही. म्हणून आमचा दंभपणा आमच्यावर रुसून निघून गेला. आम्ही पवित्र झालो म्हणून स्वरूप ज्ञानाच्या श्रवणास पात्र ठरलो. सद्गुरू कृपेने स्वरूप ज्ञानाचे श्रवण व्हायला लागलं, अद्वैत आनंद मिळायला लागला. उपाधीत न अडकता उपाधीचा आधार घेऊन निरपेक्षपणे विश्वकल्याणाचे कार्य करण्यात अद्वैत आनंद मिळत राहिला. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास सर्व साधु संता अवधूत चिंतनम. गोपाल कृष्ण भगवान की जय.